पुढची बातमी पाहूयात। भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती होती आणि या बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक करण्यात आली आहे। अशोक खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता भोंदू अशोक खरात संदर्भातच आणखीन एक मोठी बातमी, आणखीन एक मोठी अपडेट सध्या समोर येते। भोंदू अशोक खरात याच्या समता पतसंस्थेत अनुयायांच्या नावाने त्यानं बनावट खाती तयार केली होती आणि त्या संदर्भात बनावट खाती उघडून कोट्यावधींचा व्यवहार केला होता। आणि शिर्डी पोलीस आता समता पतसंस्थेवर मेहरबान का असा प्रश्न निर्माण झालाय। पोलिसांनी 45 खातेदारांची चौकशी केली। यातून हे खाते त्यांनी उघडले नसल्याचं समोर आलं असून समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र शिर्डी पोलीस समता पतसंस्थेवर काहीही कारवाई करताना दिसत नाहीये। भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर शिर्डी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला, ज्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। समता पतसंस्थेमध्ये 57 लोकांच्या नावे जवळपास 100 खाते उघडली गेली, ज्यावरनं कोट्यावधीचा व्यवहार झाला। या खात्यांची जवळपास 45 जणांची चौकशी झाली आहे। मी आता शिर्डी पोलीस ठाण्याजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या। समता पतसंस्थेमध्ये 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडण्यात आली, ज्यावरती 60 कोटींचा व्यवहार झाला। मग हा व्यवहार या लोकांनीच केला की नाही केला या संबंधीचे सगळे जबाब जे आहेत ते झाले आणि जवळपास 45 जणांची चौकशी आणि जबाब झाले, ज्यामध्ये चाकणकर असतील, परब असेल, जासूद असतील, अनेक बडे नाव त्यामध्ये आहेत। आणि यांनी सरळ सांगितलंय की आम्ही कधीही या पतसंस्थेत गेलो नाही किंवा आम्ही हे खातं उघडलं नाही, सह्या आम्ही केल्या नाही। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर परब नावाच्या व्यक्तीने तर थेट त्या पतसंस्थेवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। असं असताना त्या व्यवस्थापकावर आतापर्यंत का कारवाई होत नाही? समता पतसंस्थेमध्ये जर ही सगळी बनावट खाती उघडली गेली तर त्यांच्यावरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे। मात्र कुठेतरी शिर्डी पोलीस त्यांच्यावरती मेहरबान असल्याचं बघायला मिळतंय। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतंय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग आलेला आहे। ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू आहे। संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती आता अडचणीत आली आहे। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत अद्याप तपास सुरू आहे। विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। तर संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे। काही बँक खाते देखील सील करण्यात आलेले आहेत। तर इतर सहकार्यांचाही तपास यंत्रणांच्या रडारवर ते आहेत आणि पुढील काही दिवसात मोठ्या कारवाईची शक्यता आहे।